पवार साहेब मार्गदर्शन करत आहे. असं आहे की निवडणूक आयोगाच्या कायद्याप्रमाणे 6 वाजता सभा संपायला पाहिजे. 6 वाजता आपल्याला ही सभा संपायला लागेल आणि म्हणून आता घोषणा नको, बाकी चर्चा नको. आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हजारोच्या संख्येनं आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो. 1 वर्षाच्या आसपास लोकसभेची निवडणूक आपण या ठिकाणी केली आणि या जागेवर लोकसभेच्या निवडणुकीची शेवटची जाहीर सभा तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत आपण आयोजित केली होती. लोकसभा त्याचा झालेला निकाल हा देशाला महाराष्ट्रामध्ये काय ठीक आहे हे दाखवण्याचं काम त्या निवडणुकीच्या मध्ये झालं. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री, त्यांची काय इच्छा होती मला माहिती नाही, परंतु या लोकसभेमध्ये 400 खासदार निवडून द्यावे ही भूमिका ते ठिकठिकाणी मांडत होते. देशाचा कारभार करायचा असेल, मंत्रिमंडळाचं कामकाज करायचं असेल, लोकसभा चालवायची असेल, 400 खासदारांची आवश्यकता पडत नाही. आणि 300 खासदार असले तरी आपण देशाचा कारभार करू इच्छितो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना आपल्याला दिली, त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर अधिक खासदारांची आवश्यकता असते. याचा अर्थ स्वच्छ आहे की नरेंद्र मोदींना बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यामध्ये काही सुधार करण्याचा विचार असावा आणि ते होणं या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीनं अतिशय घातक होतं. ही जी घटना आहे ही एक वेगळी घटना आहे. या देशात रोजगार हमीच्या कामावर जाणारा मजूर त्याला 1 मत आहे आणि टाटा बिर्लांच्या घरात सापडी त्यालाही 1 मत आहे. असं सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या घटनेत घातलं आणि ही जी तुमच्या हिताची दफन करणारी संविधान आहे तिच्यावर जर धक्का झाला तर तुम्हा सगळ्यांचे आमचे मूलभूत अधिकार हे उद्ध्वस्त होतील. आणि म्हणून आपण निकाल घेतला. सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र केले, महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यावरले. मी स्वतः असेल, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी असतील, शेजारच्या राज्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री, केरळचे मुख्यमंत्री, तामिळनाडूचे मुख्यमंत्री